कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या लोकांनी माझ्या निशीच्या बाळात इजा पोचवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याने अजून बरंच काही केलं असणार। माझा यापुढे आता कोणावरच विश्वास नाही, कारण आता प्रश्न माझ्या मुलीचा हा। किती भयानक आहे सगळा। कोण हा? भयानक ना? मग आपल्या पोरीन तिथे काय काय सहन केलं असेल उमा? बरं झालं आपण वेळेत गेलो, तर तिने अजून काय काय सहन केलं असतं तिथे। आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की एवढा सगळा प्रकार होऊ नये नीरज रावांका आपल्या आणि आईच्या चुकीच्या गोष्टीची जाणीवच नाही। हा जाणीव कसली होणार त्या माणसांना? पैशाचं चष्मा घालून फिरणारी माणसं आहेत ती। एक दिवस पैशाशिवाय जात नाही त्यांचा। ते काय समजणार आपल्या भोळ्या निशीची कदर? या अशा घरात माझ्या मुलीला परत पाठवू? नाही, ते शक्य नाही। प्लीज असं करू नका। माझ्या एकट्याचं बाळ नाहीये तुमच्या मुलाचा पण आहे। तुम्ही सांगाल तसं मी सगळं करेन। प्लीज काय करू नका। माझ्या बाळाला सोडा प्लीज। मला शिक्षण द्या तुम्ही। माझ्या बाळाला काय करू नका प्लीज। मला शिक्षण द्या, माझ्या बाळाला काय करू नका। आई प्लीज प्लीज माझ्या बाळाला सोडा। माझ्या बाळाला काय करू नका। नाही नाही नको। माझ्या बाळाला मारून टाकते। बाळाला मारून टाकते। काय झालं? काय झालं? ते आलं ते कोणी नाही इथे। कोणी अगं कोणीच नाही ते बघ ऐक माझं, इथे कोणीच नाहीये। तू नांदिवलीत आहेस, तुझ्या रूम मध्ये कोणीच नाहीये। ते आले तू उठ तू दार बंद कर। ओके हो मी करते। शांत करते। बंद कर माझ्या बाळाला। लवकर ते आले। हो निशी दादा लावून की ते आले ते माझ्या बाळाला मारून टाकतील। हे बघ मी दार बंद केलंय आता निशी। कोणीच नाही आता ह्या रूम मध्ये आपल्याशिवाय। तू रिलॅक्स, तू झोप बरं। हो मी दार लावला, आता कोणीच येणार नाही। हा तू इकडे तू झोप। शांत कोणीच येणार नाही। मी आहे ना इथे। हा तुला आणि तुझ्या बाळाला कोणीच हार्म करणार नाही। ओके शांत सगळे आहेत इथे। शांत। हे बघ निशी, तुला जे काही होतंय ते सगळं काही सांग, अगदी सुरुवातीपासून। निशी बोल। तुम्ही काय करताय ते? तुम्ही माझ्या बाळाला मारायला आलात ना। मी तुम्ही दिलेली कोणतीही गोळी घेणार नाही। तुम्ही बाहेर जा। तुम्ही बाहेर जा। तुम्ही जा। बघ निशी, या बघ त्या काय करणार नाही। हा तुझ्यासाठी तिला तू आई त्यांना जायला सांग ना। माझ्या बाळाला मारायला तुम्ही सांगा। आपल्या घरी आहेस बाळा, आपल्या घरी। तुम्ही सांगा ना। मी सांगतो माझ्या बाळाला मारून टाकते। तुम्ही जा बाहेर। हो बाळा, आम्ही आहोत ना बाळा। आम्ही आहोत। तुम्ही हो सांगतो। हे बघ निशी, तू घाबरू नकोस। तुझ्या बाळाला कोणी मारणार नाही।
आणि हे बघ, तुझे आई बाबा पण आहेत ना इथे. अगं तू अगदी सुरक्षित आहेस. तुझ्या बाळाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास ठेवला म्हणून हे सगळं झालं. मला माहितीये तुम्ही माझ्या बाळाला मारायला आलात, पण ना मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाहीये. तुम्ही जा आधी. तुम्ही बाहेर जा. मी पोलिसांना बोलवेन. तुम्ही जा आधी बाहेर. तुम्ही हो मी सांगतो बाळा, मी सांगतो. बरं ठीक आहे, तू शांत हो आधी. तुम्ही जरा बाहेर येता का? काय नाही. ओवी माफ करा, आमची निशी थोडी घाबरली आहे. हो माहित आहे मला, पण तिला थोडा सावरायला वेळ लागेल. पण निशीची सोनोग्राफी आणि काही वेगळ्या टेस्ट आहेत, त्या सगळ्या लवकरात लवकर करून घ्या. पण त्याआधी तिला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढावं लागेल. नाहीतर गरोदरपणात केवळ आपल्या होणाऱ्या बाळाच्या काळजीने मुली आपलं मानसिक संतुलन गमावून बसतात आणि त्यातून पुढे अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आपल्या आजूबाजूचे सगळे आपल्या बाळाच्या जीवावर उठलेत असा ठाम समज करून घेतलाय तिने. म्हणून आता निशी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही तिला पटवून द्या की इथे तिला आणि तिच्या बाळाला काहीही होणार नाही, तशी खात्री द्या तिला. ठीक आहे डॉक्टर, आम्ही आमच्या निशीला एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. सावरू तिला. निशी आणि बाळ दोघंही सुखरूप असायला हवेत. त्यांना काही होता कामा नये. हे बघा, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही फक्त तिला त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टीची आठवण करून देऊ नका. शक्यतो तिला त्रास देणाऱ्या लोकांपासून लांबच ठेवा. तरच निशीचा विश्वास तुम्ही जिंकू शकाल. डोंट वरी, तुम्ही यात यशस्वी झालात तर निशी लवकरात लवकर बरी होईल. चला येते मी, आणि जर काही मदत लागली तर मला कळवा. चला येतो. काय झालं रे? अरे दादा माफ कर मला. अरे उठ ना, काय झालं काय? पण खर तर या सगळ्यात माझीच चूक आहे. त्या दिवशीच निशीला आपल्या घरी घेऊन यायला हवं होतं. म्हणजे तुला काय म्हणायचं मला कळत नाही. त्या दिवशी म्हणजे कधी? मागे जेव्हा मी मुंबईला गेलो होतो निशीकडे, तेव्हा खरं तर निशीच मला म्हणाली होती की सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून तर मी. अरे म्हणून तर काय, बोल ना, स्पष्ट बोलशील. म्हणून तर मी तिच्या डोळ्यात अश्रू बघून सुद्धा ते फारसं गंभीरपणे नाही घेतलं. मला असं वाटलं की इतक्या दिवसांनी माहेरचा आपला माणूस बघितल्यानंतर तिला रडू आलं असेल. तर मग तिला होणारा त्रास, तिची अवस्था मी नाही ओळखू शकलो. थांब थांब थांब, म्हणजे त्या दिवशी इथून तू मुंबईला गेलास, त्या दिवशी तिकडे मुंबईला सगळं वातावरण ठीक नव्हतं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.